पाडगाव विभागातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत आहोत। तर वन विभागाच्या वन्य प्राण्यापासून जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे त्या नुकसान भरपाई करता 17 तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं। विविध मागण्यांचं कोणत्याही प्रकारे या ठिकाणी आमच्या त्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, म्हणून आम्ही येत्या 24 तारखेला सोमवारी 11 वाजता तिरोडे नर्सरीवर जन आक्रोश मोर्चा प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मोर्चा आयोजित केला आहे। आणि या मोर्चासाठी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपल्या न्यायासाठी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। त्या ठिकाणी चंदगड सारख्या ठिकाणी जसे मोर्चे झाले, आजल्यासारख्या ठिकाणी जसे मोर्चे झाले, संतोष मळवीकर असतील, संपत देसाई असतील, यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या। अशाच प्रकारे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी बुद्रुक तालुक्यातील हजारोच्या संख्येने सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा मोर्चा यशस्वी करूया, एवढंच या प्रसंगी सांगतो। आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी 24 तारखेला 11 वाजता तिरोडे येथे उपस्थित राहायचं आहे। भुदरगड तालुक्यातील कडगाव पश्चिम विभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचं होणारं पिकाचं नुकसान, गव्यांच्यापासून होणारा त्रास, डुकरांच्यापासून होणारा त्रास, हत्तीपासून होणारा त्रास, त्याच्याही पुढे जाऊन काही ठिकाणी वाघाचं देखील दर्शन होते, त्यामुळे शेतकरी भयभीत झालाय। ह्या संपूर्ण गोष्टीला शेतकऱ्याला न्याय मिळावा, शेतकऱ्याला संरक्षण मिळावं आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान भरपाई मिळावी यासाठी सोमवार दिनांक 24 रोजी वन विभाग कडगाव कार्यालयामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं, कष्टकऱ्यांच्या वतीनं आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे। आपली सर्व पश्चिम विभागातल्या कडगाव पश्चिम विभागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी न चुकता हजारोच्या संख्येने उपस्थित राहा।